नमस्कार, मी उज्ज्वला. शौर्यस क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला एक ब्रेकफास्टची रेसिपी दाखवणार आहे, दही वडे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, इथं मी वडे भिजवण्यासाठी आधी पाणी बनवत आहे. इथं मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे. त्याच्यात थोडंसं हिंग घालायचं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा. आणि हे हलवून घ्यायचं आहे. हे हिंगाचं पाणी रेडी झालं आहे. इथं मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. ह्याच्यात पण थोडंसं मीठ घालायचं आहे, एकदम किंचित. आणि छोटे 2 चमचे साखर घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता. आणि हे चांगलं हलवून घ्यायचं आहे. बघा, दही असं क्रीमी टेक्स्चर येऊपर्यंत असं चांगलं हलवून घेतलेलं आहे. हे बघा, इथं मी मूग डाळ 1 वाटी आणि उडीद डाळ 1 वाटी असं समप्रमाणात घेतलेलं आहे. 4-5 वेळा स्वच्छ धुवून हे 4 तास भिजत घातलेलं होतं. आता हे मिक्सरला पाणी न घालता किंवा जेवढं कमी पाणी घालून तुम्हाला वाटता येईल तेवढं वाटायचं आहे. हे बघा, मी फक्त 1च चमचा पाणी टाकून हे बघा, हे असं चांगलं मऊसूत असं वाटून घेतलेलं आहे. हे बघा, हे असं मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे, खूप 1-1 चमचा पाणी घालून. तर आता हे पीठ असं चांगलं फेटून घ्यायचं आहे हाताने. चांगलं असं 5-6 मिनटं असं चांगलं फेटून घ्यायचं आहे. हे बघा, हे आता चांगलं फेटून झालेलं आहे. हे बघा कसं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. आता ह्याच्यातला ना एक गोळा असा थोडासा, हे बघा इथं मी एक पाणी घेतलेलं आहे, ह्याच्यात असं टाकून बघायचा. हे बघा, वर तरंगला म्हणजे हे बॅटर रेडी झालेलं आहे. यात आता थोडंसं मीठ घालून हलवायचं आहे. हे दही वडे ना मी प्लेन करत आहे. ह्या बॅटरमध्ये तुम्ही जिरे, आलं, असं खोबरं असं घालू शकता तुम्हाला जर आवडत असतील. मी हे प्लेन करत आहे. हे बघा, मीठ घालून आता चांगलं मिक्स केलेलं आहे. हे बॅटर आता रेडी झालेलं आहे तळण्यासाठी वडे. हे बघा, दही वडे तळण्यासाठी इथं मी तेल गरम करून घेतलेलं आहे. मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि खूप तेल तापवायचं नाही. हे बघा, हे हातात असं घ्यायचं आणि हे असे सोडायचे. तुम्हाला बारीक मोठे कसे हवे त्याप्रमाणे तुम्ही वडे करा. मी आपले हे बघा असे छोटे छोटे करते. हे बघा, असे तेल जरा मीडियमच ठेवायचं. हे बघा, असे छोटे छोटे केले की लवकर तळतात आणि खरपूस असे आतपर्यंत तळले जातात. बघा, हे कसे फ्लोट होत आहेत सगळे वडे. हे बघा, हे जरा कडेला टाकल्यामुळे याचे टोक आले, नाही तर हे सगळे असे गोल गोल किती छान झालेत बघा. हे गोल गोल असे चांगले असे खरपूस तळून घ्यायचे आहे. हे बघा, चांगले आता खरपूस असे तळलेले आहेत. हे आता आपण काढून घेऊया आणि जाळीवर ठेवूया थंड होण्यासाठी. हे बघा, किती छान तळले गेलेले आहेत. बघा, वडे जराशे कोमट झाले आहेत. मग आता हे हिंगाचं पाणी आपण केलेलं ना त्याच्यात घालायचे आहेत आणि 10 मिनटं ठेवायचे आहेत चांगलं मुरूपर्यंत. हे बघा, हिंगाच्या पाण्यात टाकून 10 मिनटं झालेली आहेत. तसं अलगद असं पिळून घ्यायचं आहे पाणी, एकदम अलगद असं. आणि मगाशी जे दही तयार केलेलं ना आपण त्याच्यात घालायचं आहे. हे बघा, अलगद असं पिळून काढायचं आहे. आणि
याच्यात घालायचं आहे. चांगले डिप करून घ्यायचे आहे दह्यात. हे बघा दही वडे आता प्लेटिंग करत आहे. हे बघा हे असे वडे डिप करून घ्यायचे आहेत दह्यात. आणि ही आहे हिरवी चटणी. ही आहे गोड चटणी. आणि ही आहे बारीक शेव. आणि थोडंसं मिरची पावडर अशी किंचितशी अशी भुरभुरायची आहे. हे दही वडा खाण्यासाठी रेडी झालेला आहे. मी तिखट चटणी आणि गोड चटणी कमी टाकलेली आहे, मुलाला देत आहे म्हणून. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर या सगळ्यांनी दही वडा रेडी आहे खायला. कशी वाटली माझी दही वडे याची रेसिपी? तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याआधी पण ज्यांनी माझ्या शौर्यस क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपीज मी घेऊन येत जाईन. तर शौर्यस क्लाउड किचनला नेहमी विजिट द्या. तुम्हाला माझ्या जर रेसिपीज जर आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि रिलेटिव्हजमध्ये माझे व्हिडिओज शेअर करू शकता. आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज 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 सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.